नमस्कार. नमस्कार. बरं, सासूबाईंना विचारतो मी की मुलाला इतकी वर्ष तुम्ही बघता आहात, हां, काय बदल केला पाहिजे त्याने असं तुम्हाला वाटतं त्याच्या स्वभावात? त्यांनी थोडं शांत राहिलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडलं नाही पाहिजे आणि यशस्वीपणे जसं वडिलांनी सगळं पुढं केलंय तसं त्यांनी चालवावं. आणि सुनेने काय खबरदारी घ्यायची? सुनेनी पण संपूर्ण घर व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. सासरेबुवांचं काय म्हणणं? ती बोलती ते बरोबर बोलती. आजपर्यंत जे काय आम्ही केलं फार कष्टाने सगळं घर उभं केलेलं आहे. त्यासाठी त्याला सगळं माहिती आहे की मम्मी पप्पांनी काय काय केलं आहे. तर आम्ही त्याला तेच शिकवलेलं आहे की जसं आम्ही सर्व परिस्थितीवर मात करून जसं सक्सेस केलेलं आहे तसं तू सुद्धा तसंच व्यवस्थितपणे पूर्ण पार कर. काय राग कमी कर. काय हो आहे मला राग नक्कीच प्रयत्न करत. आई पप्पांसाठी तर नक्कीच. आई पप्पांसाठी नक्कीच. बायकोसाठी तर आई पप्पांसाठी नक्कीच असतं ते इतक्या वर्षात केला असता. काय सासूबाई, खरं आहे की नाही? बरोबर आहे. आई बाप्पांसाठी असतं तर हे बोलायला आई बाप्पांसाठी नक्कीच. आता इथून पुढे राग का कमी करणार आहे? हे आपलं आई बाप्पांवर त्या ढकलून नको ते. तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगणार तुम्ही मुलीला? लग्नानंतर व्यवस्थित राहा, फक्त म्हणजे तापटते जरा तर व्यवस्थित सगळ्यांना समजून घेऊन. दोघेही तापट आहेत, एक दुजे की लिहेच आहेत म्हणजे. राग लवकर, खूप मायाळू आहे ती, पण तेवढाच तिला राग पण येतो खूप लवकर. बाबांचं काय म्हणणं? लग्नानंतर सासू सासऱ्यांना सपोर्टिव्ह असं राहिलं पाहिजे आणि आनंदाने राहिलं पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे. आनंद जास्त महत्त्वाचा राहिलं पाहिजे. बरं, आता आपण एक खेळ खेळणार आहोत. हां, या खेळामध्ये ना खरं खोटं हे मला जाणून घ्यायचं आहे की खरं खोट्यामध्ये कधी कधी खोट्यावरती खरं कसं मात करतं की काय होतं बघूया. कारण खोट्या उत्तरात सुद्धा कधी कधी खरेपणा दडलेला असतो, तो नेमका कसा अनुभवूया. काही विधान आहेत, या विधानावर तुम्ही माझ्या दिशेने जे उत्तर आहे ते द्यायचं, तुम्ही त्यांच्या दिशेने. हां, पण एकेकीने, घाई करायची नाही. सगळ्यात क्रम असा असणार, आधी तुम्ही, मग सासूबाई आणि मग त्यानंतर तुमचं उत्तर ऐकायला आम्हाला आवडेल. ताईने रोज लग्नानंतर उशिरा उठणं मिस्टरांना आवडणार आहे, चालणार आहे. बोला, खोटं खोटं? तुम्हाला चालणार आहे? कधी कधी मी लवकर उठतो, ती जमणार ना मग, म्हणून तिने झोपून राहायचं. बरं बरं, पण तुमच्या या उत्तरानंतर सासूबाईंचा जो चेहरा होता ना, म्हणजे इतकी वर्ष मी केलं, आता लग्नानंतर पण मीच करायचं. पुढचा प्रश्न किंवा पुढचं विधान, लग्नानंतर ताईने मिस्टरांना अरे तुरे किंवा एकेरी नावानं हाक मारलेली चालणार आहे. खोटं खोटं? तुम्हाला एकेरी हाक मारली तर चालणार आहे ना? चालेल, तसं काय हे नाहीये. फक्त आता कशी मारतात? आत्ताही एकेरीच मारते. हो ना. पण तुम्ही खोटं का म्हणताय? नाही, मी लावून घेईल स्वतःला सवय. पण त्यांनी सांगितलंय का मला नंतर अवजाव करायचं? नाही, त्यांच्यासाठी नाही, पण माझ्या सासू सासऱ्या बाकीच्यांसाठी नक्की करेल. पुढचं विधान, लग्नानंतर मिस्टर ताईसाठी अगदी पट्टीचे स्विमर म्हणजे पोहणारे होणार आहेत. खरं खरं? काय रे देवा, का तुम्ही का खरं म्हणालात? मी शिकवेल पोहायला त्यांना. तुम्ही शिकवणार? हो नक्की. पिंपात नाही? नाही नक्की. विहिरीत शिक. विहिरीत पट्टीचे पोहणारे करणार आहेत? हो. तुम्ही का खरं म्हणताय? शिकलं पाहिजे म्हणून. आणि तुम्ही का खोटं म्हणताय? हो, मला पाण्याचीच भीती वाटते ना. ते पाणी पिताना सुद्धा बुडतील्या भीतीने पितात, एवढी भीती वाटते? नाही, एवढी नाही, पोहायची वगैरे पाण्याची भीती वाटते. मग तुम्ही नाही पोहणार? नाही. पण सासरे बुवा काकाने मनावर घेतलंय. आम्ही शिकवणार. तुम्ही ठरवलंय? ज्या दिवशी लग्न ठरलं त्या दिवशी ठरवलंय पोहायला शिकवायचं. सातारला आलं की पोहायला शिकवायचं. इतकी वर्ष प्रेमात पोहत होता ना, आता पाण्यात पोहा.
काय गंमत आहे ना, मस्त. सासरी बुवांनी ठरवूनच ठेवलंय, याच तुम्ही. झी मराठीकडून एक छोटासा आहेर आहे तुमच्यासाठी.